नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आता मी आता बांध्यात, कारण मम्मी सर्दी झाली, काल जाम सांगितलेलं आहे, काल जाम झाली अपूर्ण. बांध्यात डॉक्टर घेऊन होते, येताना मासे घेऊन येतले मस्तपैकी खाएंगे आज मासे, आज बुधवार. देखते हैं आज की दिनचर्या ब्लॉग में क्या होता है, आगे आपको पता ही चलेगा. ब्लॉग बघा कंटिन्यू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत भेटाया पुढच्या अजून नवीन नवीन ब्लॉगमध्ये. असंच प्रेम करत राहा, इज्जत द्या. आज गर्दी नाही, चक्क गर्दी नाही हॉस्पिटलमध्ये, अजिबात लाईन नाही. हा आता बरा होता मोरगाव जाऊ, परत बरा आला येईल होते. 2 कामा झाली. बरे पण मम्मी के लिए बाहेरची गोळी देखते हैं, अभी लेके आते हैं. पप्पा आहोत. हां कुणाकडे नाही बंगल्याला ना ह्याच्यात आहे ना, हॉस्पिटलला तर जात. रेग्युलर चेकअप झाला आणि आता मासे आणून जातो. आमचे मामाचा चढू आहे माझ्यासमोर, हा बघा. मम्मी हा बघ कोण, हा बघ कोण, ओळख बघूया. बघ कोणता ओळखीचा दिसता का बघ. नाही त्यांच्या मला चढू मग मोठा वेगळा दिसता. बघ आता बघून घे. ह्या का काय करत तुझी बहिणीच नाही आज. होय पण ह्या काय खाल्लं येते या कधी कसे ते बागड्या हरकत असतात ना, त्यावरच्या काढून देऊचं लागतं. हा कसो तो कसो जोडी ये बाबा 550. काय करतो सांग. मासे भरपूर आहेत. 15-20 दिवस होते. मुकेश भाई बोकवा का माझा बोकवा त्यांना बरोबर कळतं वहिनी, आज बुधवार ना, कोण आलेच नाही. म्हणून ती येऊन जाते. असं आत्ताच आलेली फुलं घालायला. डोळ्यात का आला. अरे काय काय करत असतो, कुठे कुठे बाहेर जातो ना रे रात्रीच आणि बांधून येतो. याचा ब्लॉग बघतेस की नाही? चल ये ब्लॉग बघत नाही. प्रत्येक देसाई हो आणि हल्ली गाडी म्हणून छाप फुडतो करलो इथपर्यंत प्लॅस्टर करून होतो. अरे देवा, असं होते असं काय तो झालं पाऊस आणि आता गाडीवर आले तर माणसं बस बस हो, बस बस बसा बस एका वेळा बघू देऊ म्हटला म्हातारे घेतला होतं छाप झालं वाटणार ह्या काय बाई म्हणजे हो जन्म असं झालो. होय बायला आणि आता सगळं खुर्च्यावर बसून करतो. लागतं खाली बसून बी जमणार शापद होतो. सगळ्या खुर्च्यात भांडी कोणी एक बाकडो तिथं ते लावून मी ती घातली बिसली असे रिकामी राहू नाही ना. मासे बिसे सगळं खुर्च्यावर बसान मी. हो खाली ना बसा, खाली बसले तर कर्मातून मेले अरे इतक्या जातात. पाय आणि असे मग थंय बसलं रक्ताचे काढून घेऊ असे पायातून असे कसे निजाम गेलो रक्ताचे ह्या पायातून काढून जे
असलो मग आता रोग झाला म्हाका आता काय लायला औषध हे आता भांडी घासून घासून पाय पुसले मला तर सांगत होते झाला कुळावलं सोमतो. मासे आणले 4 दिवसांनी मासे, 4-5 दिवसांनी. 4-5 बरं आठवडं झालं. तुका ना मांजरांचं सांगते तुका, मी असल्यावर काय नाही घालू गं. सौंदाळेश्वर प्रसन्न, सौंदाळे 4 कितके आहेत मम्मी? सौंदाळे 8-6-7 सौंदाळे आणि योग बांगडो होतो, कॉम्प्लिमेंटरी बांगडो आणि यांची आरड. वाव 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 नुसती वाव 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 वाव. चुप, पटापट साफ करताय. सौंदाळ कसं साफ करतो दाखवायचं. सौंदाळ बघा, ह्या असा काढू, ह्या कालपाट काढून टाकू, ह्या डोळे काढायचे आणि ह्याच्यात फक्त सौंदाळ्यात एकच ह्या असतात, ही मधली ही बघा, ही काढून टाकायची. सौंदाळ साप, एका सौंदाळ ह्याच्यासाठी म्हणतात काय तो साप असतं म्हणून, बरोबर? मग कॅमेरामॅन सुनीता देसाई के साथ मासे साफ करणारा प्रतीक देसाई. कसं सौंदाळ साफ करू, इथे जाऊन त्याची पाकला काढून दाखवय चकाचक. हो गया, बाकी कुछ नाही निकालना है इसका. बंद. आज मम्मी दाखवाय तरी तुमका सौंदाळ्याची कढी कशी करतात ते. आता खोबरा, 1 नारळ, 4 चमचे लाल तिखट मसालो आणि अर्धो कांदो आणि आपले लसणाचे 4-5 पाकळी आणि धणे पावडर किंवा धणे टाकू शकतात तुम्ही, बरोबर? मग गुर्र करायचा आणि याच्यात आला आणि कोथिंबीर एवढंसा आला त्याच्यात ऍड करू होईल. सगळं वाटू सगळा वाटणे का गुरगुर करके. कढई तापून घेतले, तेल घातलं जरासा आणि आपण कांदा लसूण बारीक चॉप केलेलो आणि फ्राय करू वेगळे ठेवले आम्ही. अख्खे ठेवले ते फ्राय करू सगळे आणि जे तुकडे केले ते कढी आहेत. 1 नंबर. आणि इकडे कुकर लायलो, गरमागरम भात और कढी. वाटा आपण केलेला आता आतमध्ये घातला आणि त्याका उकडी इल्यानंतर मासे सोडू आहे, नाहीतर माशांची शाप फकी जातली आधीच सोडल्यात तर. आणि याच्यात 4 सोला टाकू, टिक 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 आणि मस्तपैकी हळदीचो 1 खोलो टाकायचो. अरे फ्लेवरच फ्लेवर जबरदस्त लागतं. मग हळदी का खोला निकालेंगे, हळदी का खोला, हळदीचो खोलो घातला जो फ्लेवर येता ना भाई साहब, खत्री एकदम. ऐसा ऐसा गुटाड़ने का और अंदर डालने का, कड़ी में हल्दी का फ्लेवर आता है. तर आपणाक जितके जाड इतके करून घ्यायचा. आमका एवढी आवडता, एवढी खाल्ली 1 नंबर. अवघा खाऊन पण तुझी वळवळ वळवळ नुसती वळवळ डुकरा. सोला टाक, 4 सोला, 1 2 3 4 कोकमा. बघा एवढं कढी हे बुडबुडाचे सग लागले ना, जरा जरा आतमधून असं कढी येऊ लागलो का मासे सोडायचे. डुबुक, 1 गया, 2 गया डुबुक, 3 गया डुबुक, 4 गया डुबुक. अरे डुबुक हो गया. आणि सौंदाळे ना पटकन शिजतात, कारण का त्याची ह्या बघा कसे आहात ते एकदम नरम असतात एकदम. आणि जराशी कढीली का बंद करू वेगळ्यात, आपण आतमधल्या आतमध्ये शिजतात. रस्सम्मा
आणि हे जे चार आहेत ते भाजायचे रेडी हा मस्तपैकी चळचळीत भाजायचे कचकी एकदम. गार्निशिंग के लिए उसके ऊपर कोथिंबीर घाल घे खत्री एकदम चपराट झाले लाल एकदम. या कढी या जो घ्या फटाफट. शेळी गावतली पण हा माझा ब्लॉग आहे तुला 8 वाजता 9 वाजेपर्यंत येऊ शकतात. मासे भाजने का कार्यक्रम चालू हो गया ना मेरी जान. चार आवाज येऊ मासे होते परत त्याला मस्त घालून चार सवनाळे 2 आता खातलो आणि 2 मस्तपैकी रात्री खातलो. आता तुमचे वरसून तेल सोडूया परत क्वचित भाजतले मग कचकचित भाजतले या जोक मस्त की भाजलो सवनाळ कढी गरमागरम भात कशी झाली बघूया टेस्ट करूया. वास तर एकदम भारी येता. एकदम सवनाळ एक नंबर कढी आहे. भाज्या माशात पण एक नंबर मस्त टेस्ट लागतात. मस्तपैकी कढी खाली जाम झाला पण 2 तास झोपलेलं आहे. उठल्याचं बघले 2 जणांनी शतका मारली आज. विराट कोहली आणि किंग कोहली आणि ऋतुराज गायकवाड मस्तपैकी खतरनाक खेळ एकदम. आणि ते विकेट पडले तर गेम सुरू झालो. आता आम्ही शिपाक 5 जातले ओरी ओले 4 फक्त 4 होते ना. हा सॉरी 7 ओरी होते. शिपाक जातो नंतर काळो पडलो का खूप दिसणार नाही नंतर. बघूया आता किती स्कोर जातो. 350 तरी जाऊ मॅच बघणार नाही तर बघा जाऊन. इंडियाची वन-डे सिरीज चालू आहे. आता ही जर बुक तुमच्या गावाचीच नाही विषयच नाही तर 6 तारखेला अजून एक वन-डे आहे. काय गे बडबडूचाच लागता समजणार नाही. देखते हैं अभी क्या होता है सीरीज में. यो टाइगर फायगर थोबडा तर फोडून तुझा. तर मित्रांनो असं होतं आजचं डेली ब्लॉग. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या डेली ब्लॉगमध्ये आपण माशांची कढी बघितली आणि कढी केली. मासे भाजले मस्तपैकी सवनाळे आणि मम्मी डॉक्टरकडे सकाळी घेऊन गेलो. आता शिपाक गेलेला आहे. आता रिटर्न जाते घराकडे. ब्लॉग एडिट करून फटाफट टाकतोय. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तोपर्यंत भेटाया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.